सातारा जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फायरी सुरू झाल्या आहेत। काल रहमतपूर येथील निवडणूक प्रचार सभेत बोलताना राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांची फटाकेबाजी पाहायला मिळाली। यावेळी मी आणि उदयनराजे एका पक्षात असलो तरी एकमेकांना टोचायलाच चालू असतं। राजकारणात होण्यात चालणारच, त्याशिवाय मज्जा पण येत नाही असे सांगून लोकसभेच्या वेळेस उदयनराजे निवडून येतील असा राज्यातील कुठलाही पत्रकार म्हणत नव्हता। मात्र आम्ही सर्वांनी प्रयत्न केले आणि उदयनराजे यांना निवडून आणले। काही नेते निवडून येण्याच्या अगोदरच मिरवणूक सुरू करून तोंडावर पडले होते असा टोला त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता लगावला आहे। किंवा काही थोडंफार असतं आपलं एकामेकात। आता आम्ही आणि सुनील दादा पण आम्ही हा एकत्र पक्षात पण अजून आमचं जरा एकामेकाला टोचायचं चालू असतं। आता काय थोडा तर राजकारणात थोड्या काढल्याशिवाय मजा येत नाही, मग आमच्या पण थोड्या एकत्र असलं तरी आम्ही काढतो। आता जाऊ दे, पण आपल्याला तर इथं ते नाही करायचं। आता आपल्याला 2 तारखेला बाकी हे जिथं साहेब आहे देवेंद्रजी आहे तिथं आपल्याला आपल्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काही कमी पडणार नाही की मी तुम्हाला 100% सांगू शकतो, कारण त्याचा अनुभव मी घेतलेला आहे। आज लोकसभा आम्ही उदयनराजेंची आपणच आपलाच सगळा लोकसभेचा मतदारसंघ आहे, आपण त्यावेळेला लढली। एवढं सगळं वातावरण उलट होतं, एवढे सगळे अगदी मला वाटतं राज्यातला कुठला पण पत्रकार हे शेवटच्या दिवसापर्यंत काउंटिंग पर्यंत म्हणत नव्हता की उदयनराजेंची सीट लागेल, उदयनराजेंची सीट लागेल किंवा ही सीट लोकसभेची भाजपला मिळेल। पण आम्ही सातारा वगैरे या सगळ्याच्यातनं ताकद लावली, आपण पण आम्हाला साथ दिली, मनोज दादा असतील सगळ्यांनी ताकद लावली, आज आपण यशस्वी झालो। आज काहींनी तर गडबडीमध्ये इकडं कोरेगावला मिरवणुका पण काढल्या होत्या, परत त्या थांबवायला लागल्या, हे असे प्रकार झाले होते। पण शेवटी आज हे पक्षाशी प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी काम केल्यामुळं आज पक्षानं सुद्धा आणि पक्ष नेतृत्वानं सुद्धा आज माझ्यावर ही जबाबदारी दिली किंवा मला सुद्धा